कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर भगिनींनो, तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आता आमचं मन किती मोठं आहे तुम्हाला तर माहिती आहे। हा, पण लगेच आम्हाला देव समजून आमच्या पाया बिया पडू नका बरं का। हे आम्ही आमच्या गावच्या भगिनींसाठी केलेलं आहे। असं कसं डॅडी, तुम्ही आमच्यासाठी देव आहात। अहो नाही हो, अहो नका 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 पाया पडू आमच्या, आम्ही एवढे मोठे नाही। या गावचं भलं कसं होईल हे आम्ही कायम बघत असतो, वेगळं काय करत नाही वा। लोकांचं भलं करणं हे आमच्या कुटुंबाचं ध्येय आहे। बस 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 बस। बघितलंस तुळजा, डॅडीनं किती मान आहे। उगाच नाही मी त्यांना माझा देव मानत। हे देव आहेत की राक्षस, आता लवकरच सगळ्यांना कळेल। हे छत्र्या, झाला का सेटअप लावून? हे काय आत्ताच लावून झाला? मग आता एक नवा सेटअप लावायचा आहे। आता कसला सेट? तिकडे मी सांगतो तसं करायचं। चल जा। वाटतं कामाला लागतो। काय झालं चिरंजीव, चेहरा का पडलाय? हा, डॅडी एक टेन्शन आहे। ते आलं लक्षात, काय झालं ते बोला। शाळेतलं सीसीटीव्ही फुटेज आहे ना, ते त्या तुळजाच्या हाती लागलंय आणि ती इथं माझ्या लग्नाचा व्हिडिओ नाही दाखवणार आहे, तर तेच सीसीटीव्ही फुटेज इथं सगळ्यांना दाखवणार आणि माझी पोल खोल करणार। ही सगळी जय्यत तयारी त्याच्यासाठीच चालली। आपल्याच घरात आपल्याच गावातल्या बायकांसमोर आपल्याच आबरूचे धिंदवडे काढायचा प्लॅन यायचा। चांगले पांग फेडते, बापाचं घर पेटवायला मागं पुढं बघणार नाही। चिरंजीव, हे ना आपलं घर पेटवण्याआधी कामाला लागा, आम्ही सांगतोय ते करा। होय डॅडी। ही संक्रांत निंबाळकरांच्या घरावर नाही, जगतापांच्या घरावर आली पाहिजे। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। हे घ्या पाणी। अरे वा, आणलं पण होईल लगेच। पण तुझ्या का तोंडचं पाणी पळालं? नवरा जेलमध्ये जाणार म्हणल्यावर तू तो खुश व्हायला पाहिजे की। त्या तुळजाकडनं एवढी मोठी न्यूज कळाली तुला, मला सांगायला तोंड शिवलं होतं का तुझं? भावाचं काय असेल तर कशी पळती ग तू? पण मला काय सांगायचं म्हणलं की दाढवरती तुला बोल की। तुम्ही खूप चुकीचं वागलात, तुमच्यामुळे दादाला। ए, थोबाड बंद कर। तुझं तर नो दादा, काय दादा? पाणी सांडून द्यायचं नाही। उभी राहा, वर ये। पाण्याचा एक थेंब जरी सांडला ना, आई शपथ पाणी पण मागू देणार नाही एवढा मार। सरळ उभी, सरळ खायचं आमच्या इथं आणि कळवळा कुणाचा? तुझ्या भावाचा। माझी बायको आहेस आणि मदत करते त्या नीच तुळजाची। लाज वाटते का तुला? लाज? हो, असं काय बोलताय? तुमची बहीण आहे ती। ए, मी नाही मानत तिला बहीण, कळलं का? ही अशी बहीण असती का? स्वतःच्या भावाला जेलमध्ये टाकायला निघाली अशी बहीण असती का? आता तू एक काम करायचं, तिच्याकडे जायचं आणि तिथून तू पेन ड्राईव्ह घेऊन मला आणून द्यायचं, कळलं? नाही, मी नाही करणार आहे काम। तुम्ही मला मारा, झोडा, काय पण करा, पण मी नाही करणार आहे।
तुमच्यामुळे माझ्या दादाला जेलमध्ये जावं लागलं. मी नाही करणार असलं काही. होय ना, दादाला जेलमध्ये जायला लागलं मायामुळं. पण आता तू जर माझी मदत नाही ना केली तर तुझ्या भावाला टाकात जायला लागल. हा, तुला काय वाटलं मी जेलमध्ये जाणार म्हणजे तुझ्या भावाला सोडून देणार का ग? 5व्या मिनिटाला जेलमधनं मी बाहेर येईल. डॅडींचा वट माहिती आहे ना, 2 मिनिटात मला ते बाहेर काढ. एकदा का मी जेलमधनं बाहेर आलो की मग तुझ्या भावाचं काय, त्याला कायमचा वर पोचावला की विषय संपला. म्हणजे माझे सगळे बदले एका झटक्यात पूर्ण. म्हणजे बघ, तुझा भाऊ गेला, तो एक बदला झाला. तुझ्या भावाबरोबर माझ्या बहिणीने मला त्रास दिलाय, तो एक बदला. आणि तू मला मदत नाही केली, तो एक बदला. वा, एक नंबर विषय वाना. मी काय म्हणते, या सगळ्यात आहे ना तुझ्या त्या 3 बहिणी अनाथ होणार की ग? त्यांच्या आयुष्याची पार माती होणार. तुझ्या घराची पण वाट लागणार. आता तुलाच या सगळ्या गोष्टी पाहायला तर त्याला मी तरी काय करणार? द्यावी लागते सुपारी. हॅलो, विषय करून टाक. सूर्यकांत जगताप. नाही नाही, असं नका करू. मी तुम्ही जे म्हणाल ते सगळं करायला तयार आहे, पण प्लीज असं नका करू. करणार का? हो हो. थांबव रे, ठेव. चल, लय भारी राव तू. नवऱ्याला वाचवायची वेळ आली की तुझं तोंड असं बंद होतं, आणि हेच भावाला वाचवायची वेळ आली की तुझं तोंड या असं उघाडत. आता तोंड उघडलंय ना, तर हात पण चालवायचे. त्या तुझ्याकडं जायचं आणि तिच्या पर्समधला पेनड्राईव्ह काढून मला आणून द्यायचं. तुझ्याकडं 20 मिनिटं आहे. किती? 20 मिनिट. आता तो पेनड्राईव्ह मला मिळाला तर ठीक, आणि जर नाही मिळाला तर सूर्यकांत जगताप डिस्क्याव. तेजू, अगं काय करतेस? तुझ्या बहिणीने किती मेहनतीने मिळवला असेल हा व्हिडिओ. स्वतःचा जीव धोक्यात घातला असेल का तर फक्त निंबाळकर घराण्याचं खरं रूप जगासमोर आणता येईल, अन्यायाला वाचा फुटेल. तुझी काळजी वाटली म्हणून तिने तुला सगळं सांगितलं. पण तू काय केलंस? तिचाच विश्वासघात केलास. तेजू, अगं विचार कर. अगं हा व्हिडिओ तुला शत्रूच्या पिंजऱ्यातनं सुटका करू शकतो. दादासमोर शत्रूचा खरा चेहरा दाखवता येऊ शकतो. ऐक माझं, नको बदलू हा पेनड्राईव्ह. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.